मुसळधार पावसामुळे बेळगाव जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली। अनेक ठिकाणी शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आल्या होत्या, मात्र अनेक ठिकाणी शाळा सुरूच होत्या। पावसाळ्यात भरून वाहणाऱ्या नदीतून चक्क टायर ट्यूबवरून विद्यार्थी शाळेत जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। बेळगाव जिल्हा कित्तूर तालुका लिंगनापूर गावातील तलाव पावसाच्या पाण्यामुळे भरला असून संपूर्ण गाव पाण्याने व्यापला आहे। त्यामुळे गावचा संपर्क पूर्णपणे तुटला असून गावकऱ्यांना बाहेर जायचे असल्यास नदीतून पोहत जावे लागते किंवा टायर ट्यूबवर बसून नदी पार करावी लागते। अशी जीवाशी खेळायची परिस्थिती निर्माण झाली। आता शाळकरी मुलांना रोज या पद्धतीने समस्येला सामोरे जावे लागते। विद्यार्थी रोज शाळेत जातात तेव्हा पालक नदीच्या एका काठावर उभे राहतात आणि टायर ट्यूबला बांधलेली दोरी ओढतात। विद्यार्थी टायर ट्यूबवर बसून नदी ओलांडून तीरावर पोहोचतात। मुलांचा जीव धोक्यात घालून शाळेत जाण्याचा दृश्य सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे। गेल्या 20 वर्षापासून पावसाळ्यात या गावात हीच परिस्थिती कायम असते। गावकरी आणि शाळकरी मुलांचा त्रास अवर्णनीय असून अधिकारी व लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करत असल्याचा संताप ग्रामस्थांनी व्यक्त केलाय। या गावासाठी पूल बांधण्यात यावे अशी मागणी जोर धरू लागली। सर नमगे ಇದು ಹೊಳಿ ದಾಟೋದ್ಲೆ ನಮಗೆ ನಿರ್ವಾಹ ಇಲ್ರಿ। ಅಲ್ಲೇ ಹೊಲದಾಗ ನಾವು 20-25 ಕುಟುಂಬ ಅದಾವ ನಮ್ಮವ್ರು। ದಿನ ಶಾಲೆ ಮಕ್ಕಳು ನಾವು ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗೋದು ಕರ್ಕೊಂಡು ಬರೋದು ರೀ। ನೀರು ಭಾಳ ಆಳ ಐತ್ರಿ, ಹಿಂಗಾಗಿ ಕೆಲಸ ನಮಗೆ ತೊಂದರೆ ಆಗತ್ತದ ರೀ। ಯಾವ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಇತ್ತು ಗಮನ ಹರ್ಸಕ್ಕೆ ತಯಾರಿಲ್ಲ ರೀ। ನಮಗೊಂದು ಬ್ರಿಡ್ಜ್ ಅಷ್ಟು ಮಾಡಿಕೊಟ್ರೆ ಭಾಳ ಪುಣ್ಯ ಆಗ್ತದ್ರಿ ಅವ್ರಿಗೆ। ನಮಗೆ ಅಲ್ಲಿಂದ ಹಾಳು ಬಂದಿತ್ತಾನ ನಮ್ಮಪ್ಪ ನಮ್ಮದು ಅಲ್ಲಿ ಇರ್ತಾರೆ, ಬರೋಕೆ ತೊಂದರೆ ಆಗ್ತದೆ। ನನಗೆ ಟ್ಯೂಬ್ ಮೇಲೆ ಬರ್ಬೇಕನ್ನ ಪಾಡ್ಸಿದ್ದು ಎಲ್ಲ ತೊಗೊಂಡ್ಬರ್ಬೇಕನ್ನ, ಅದಕ್ಕೆ ಒಂದು ಬ್ರಿಡ್ಜ್ ಕಟ್ಕೊಡ್ಬೇಕನ್ನ।